आणि आता एक मोठी बातमी आहे। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर अध्यक्ष सुनील मोदी यांनी याचिका दाखल केलेली होती। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांसंदर्भात महायुतीला दिलासा मिळालेला आहे। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांसंदर्भात महायुतीला आता दिलासा मिळालेला आहे। तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये यावरूनच जोरदार वाद रंगलेला होता। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अमेय। अमोल, राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या प्रक्रियेसंदर्भात महायुती सरकार म्हणजे विद्यमान जे सरकार आहे त्याला हायकोर्टाने एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि तो निकाल जो आता आहे तो नुकताच जाहीर झालेला आहे। मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील याचिकेपुढे यावर सुनावणी झाली। कोल्हापूर शहर अध्यक्ष ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि जो महाविकास आघाडीच्या काळापासूनचा मुद्दा होता तो शिंदे फडणवीस सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हाही सुरू होता। त्यावेळी आधी दिलेली यादी कॅबिनेटच्या मंजुरीने आपण मागे घेतली, त्यामुळे हा निर्णय कायदेशीर आहे असा दावा शिंदे सरकार यांच्या वतीनं करण्यात आला होता। तोच दावा जो आहे तो हायकोर्टानं योग्य आणि कायदेशीर ठरवलेला आहे। त्यामुळे या प्रकरणी ही याचिका फेटाळण्यात येत आहे। ही याचिका सुनावणीस योग्य नाहीये असं स्पष्ट करत हायकोर्टानं महायुती सरकार म्हणजे जे विद्यमान सरकार आहे त्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की 2020 ते 2022 या दरम्यानचं हे प्रकरण होतं आणि आता आपण 2025 मध्ये आहोत। इतक्या वर्षात ही नियुक्त्या सुद्धा रखडलेल्या होत्या, ज्या नियुक्त्या मधल्या काळात पार पाडण्यात आल्या आणि त्याच संदर्भात आता हायकोर्टाचा हा निकाल आलेला आहे आणि तो विद्यमान सरकारच्या बाजूने गेलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला नामनिर्देशित आमदारांच्या बाबतीत एक मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाकडनं मिळालेला आहे। अमोल, अमेय, हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं जरा सविस्तर सांगा। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा आमदार निवडीचा जो नामनिर्देशित आमदार असतात जे विधानसभेचं विधान परिषदेवर राज्याचं प्रतिनिधित्व करतात आणि लोकांच्या हितासाठी कामं करतात, या आमदारांची निवड जी असते ती राज्य सरकार प्रस्तावित करते राज्यपालांना आणि राज्यपाल हे त्यावर स्वाक्षरी करतात, मंजुरी करतात असा आजपर्यंतचा नियम किंवा जो इतिहास आहे तो होता। परंतु त्यावेळी जो राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात जो वाद निर्माण झाला होता या निवडीवरून आणि अन्य कारणांमधनं सुद्धा तो अगदी टिपेला गेलेला होता आणि राज्यपालांनी अखेरपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांची दुसऱ्या राज्यात बदली झाली नाही तोपर्यंत याबाबतचा निर्णय घेतलेलाच नव्हता। त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं। कोर्टाने या प्रकरणी राज्यपाल यांना हे संविधानिक पद असल्यानं त्यांना आम्ही कुठलेही थेट आदेश देऊ शकत नाही असं जरी स्पष्ट केलं असलं तरी त्यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती। परंतु त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा कोर्टात आलं आणि अखेरीस कोर्टानं महायुती सरकार म्हणजे शिंदे फडणवीस सरकार यांनी कॅबिनेटच्या बैठकीत आधीची यादी निश्चित अमेय थोडंसं थांबवतो आपण। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांच्याकडे जाऊयात। राजू, राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांसंदर्भात जे प्रकरण गाजलेलं होतं त्याला आता महायुतीला मोठा दिलासा मिळालेला आहे, काय अपडेट आहेत? अगदी पाहतोय आपण, हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलेला आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये 12 आमदार जे आहे ते राज्यपाल नियुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला होता। त्यावेळी तत्कालीन राज्यपाल जे आहे ते कोश्यारी यांनी कुठेतरी हे प्रकरण जे आहे ते उशिरा केलं अशा प्रकारचे अनेक आरोप जे आहे ते महाविकास आघाडीकडनं केले होते। 12 नावं जी दिलेली होती मात्र होऊ शकले नाही आणि त्यानंतर पाहतोय महायुती सरकार आल्यानंतर त्या 12 पैकी 7 नावं जे आहेत ते फायनल करून आमदार सुद्धा बनलेले होते आणि हे सगळं प्रकरण कोर्टात असताना आज जे आहे ती ही याचिका फेटाळलेली आहे। जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे 12 आमदार कोण कोण होते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यावेळी एकनाथ खडसे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाकडनं एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे ही 4 नावं दिली गेलेली होती। काँग्रेसकडनं रजनी पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर ही 4 नावं आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसेनेकडनं उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील ही नावं दिली गेलेली होती आणि वारंवार जे आहे ते मागणी केली गेली होती का हे राज्यपाल नियुक्त
आमदार जे आहे ते करण्यात यावा, मात्र त्या काळामध्ये होऊ शकलं नव्हतं. सरकार बदललं. महायुती सरकारच्या काळामध्ये 7 आमदार जे आहे ते करण्यात आलं आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते आज कोर्टासमोर पुन्हा एकदा आल्यानंतर कोर्टाने जे आहे ते फेटाळलेलं आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उर्वरित जागा ज्या आहेत त्या नियुक्त करायचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे उरलेले जे काही 5 आमदार आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती आता लवकरच होणार आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झालेले आपल्याला पाहायला मिळत होते या सगळ्या याला जे आहे आता पूर्णविराम येऊन महायुतीचे 12 राज्यपाल नियुक्त आमदार जे आहे ते होताना पाहायला मिळतात. या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, ठाकरे गट असतील यांनी वारंवार जे आहे ते पाठपुरावा केला होता. स्मरणपत्र सुद्धा राज्यपालांना जे आहे ते अनेकदा दिलं गेलेलं होतं आणि कुठेतरी लवकरात लवकर करावा अशा प्रकारची मागणी केलेली होती. मात्र 2.5 वर्षामध्ये ते होऊ शकलं नाही. अखेर आता सरकार बदललेलं आहे. सरकारच्या आणि आता कोर्टात सुद्धा निकाल जो आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता कुठेतरी महायुतीचा या 12ही आमदारांचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आपण कारण पाहतोय संजय राऊत असेल किंवा काँग्रेस असेल किंवा अगदी शरद पवारांनी सुद्धा याच्यावरती टीका केली होती. हे 12 आमदार जे आहे ते विविध क्षेत्रातले आहे, राज्यपाल नियुक्त आहेत. त्यामुळे त्या क्षेत्राला त्या लोकांना जे आहे ते न्याय देण्यासाठी त्यांना आमदार करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळत होती. मात्र यावरती जो आहे तो निर्णय होऊ शकलेला नव्हता आणि आता हा निर्णय आलेला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे का, आता पुन्हा एकदा कुणी कोर्टात जाणार आहे का, ह्या सगळ्या निर्णयाला पकडून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. नेमकं कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, काय नेमकं म्हटलेलं आहे राजू? आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आमयनी सांगितलेलं आहे की ही याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनची ही महाविकास आघाडीची मागणी होती की हा संविधानिक अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. या संदर्भातली वारंवार जी आहे ती त्यांनी मागणी केलेली होती. मात्र त्यावरती जे आहे तो निर्णय होऊ शकला नव्हता आणि आज पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टाच्या समोर आल्यानंतर ही याचिका जी आहे ती फेटाळलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता उरलेले जे काही 5 आमदार आहेत ते महायुतीला नेमता येणार आहे. त्यामुळे महायुतीचा राज्यपाल नियुक्त आमदार नेमण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राजू तुम्हाला थोडंसं थांबवतो. अंबादास दानवे आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, ते सध्या आपल्या सोबत आहेत. अंबादास दानवेजी, कॅबिनेटमध्ये जी यादी